शहादा सराफ लूट प्रकरणातील सराईत आरोपी ताब्यात 38,96,000चा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई. शहादा इथं सराफ व्यावसायिक रितेश पोरक यांना अग्निशस्त्राचा धाक दाखवून अपहरण व लूट करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण 11 आरोपींना ताब्यात घेतलंय. या टोळीनं म्हसावत बुडीगव्हाण रोडवर 27 ऑक्टोबर 2025 रोजी हा धाडसी दरोडा टाकलेला होता. कारवाईतील ठळक मुद्दे: आरोपींनी सराफाला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत अपहरण करून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटलेली होती. आतापर्यंत एकूण 38,96,000 किमतींचा मुद्देमाल हस्तगत करत 13.884 किलो चांदीचे दागिने, रुपये 16.65 लाख, चारचाकी स्विफ्ट कार रुपये 5 लाख, गावठी अग्निशस्त्र रुपये 25,000 असा मुद्देमाल हस्तगत केला. पूर्वी 8 आरोपी ताब्यात, आता 3 आरोपी आणखी अटक आरोपी विजय रामकृष्ण गायकवाड वय 29 रामनगर धुळे, सोहेल उर्फ सलमान खलील खान वय 30 गरीब नवाज नगर धुळे, नाझीम उर्फ कबूतर मलिक अब्दुल रहमान वय 38 मिल्लत नगर धुळे. नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांची चमकदार कामगिरी. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं निजामपूर मार्गावर सापळा रचून आरोपींना वाहनासकट गाठलं आणि ताब्यात घेतलं. कारवाईचं मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, कारवाई करणारे अधिकारी पीआय हेमंत पाटील, पीआय निलेश देसली, एपीआय प्रवीण सोनवणे, पीएसआय मुकेश पवार, विकास गुंजाळ आणि स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांचं सर्व पथक. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचं कौतुक करत फरार आरोपींना लवकरच बेड्या ठोकणार असल्याचं सांगितलं.